मागच्या 8 दिवसापासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच करण्याचा आदेश घोषित केला. खरं तर कुठल्याही लोकतांत्रिक समाजामध्ये लोकतंत्रीय मार्गानं, लोकशाही मार्गानं आपले हक्क आणि अधिकार मागण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. त्याच्यामध्ये इतर समुदायाने त्याला विरोध करण्याचा कुठलंही कारण नाही. पण ज्या सामाजिक समस्या असतात, खरं तर ह्या सोडवण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली जर कुठली असेल तर ती राजकीय असते. पण राजकीय लोकांमध्ये सामाजिक प्रश्न सोडवण्याची नैतिकता पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे नाही म्हणलं तरी 200च्या जवळपास आमदार आहेत आणि दिल्लीमध्ये मराठ्यांचेच नाही म्हणलं तरी 20 ते 25 एक तरी आमदार खासदार दिल्लीमध्ये आहेत. पण मागची जवळपास जरांगे पाटलांचा उदय झाल्यापासून आता ही जवळपास 5-6 वर्षे जी आहेत, महाराष्ट्राचं राजकारण इतकं ढवळून निघालेलं असताना विरोधामध्ये समर्थनामध्ये इतके मोर्चे निघालेले असताना महाराष्ट्राची सामाजिक अस्मिता पूर्णपणे लयास गेलेली असताना सुद्धा राजकीय लोकांना आजही असं वाटत नाही की हा प्रश्न पूर्णपणे सुटला पाहिजे. कारण राजकीय लोक जितके दिवस सामाजिक प्रश्न असेच पुढं नेत राहतील तितके दिवस खरं तर त्यांचा फायदा होतोच नाही, अशातला भाग नाही. पण जर त्या हक्क आणि अधिकार मागणाऱ्या समाजाचा सहनशीलतेचा जर बांध तुटला ना, तर तुमची शासन व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकायला सुद्धा ते मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासह केंद्र सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही मराठ्यांच्या रक्तरंजित उद्रेकाचा अंत पाहू नका. कुठल्याही समाजाने हातामध्ये हत्यार घ्यायची वेळ येऊ नये. कुठल्याही समाजाने त्याच्या हक्क आणि अधिकारासाठी हत्यार हातामध्ये घ्यायची वेळ येऊ देऊ नये. त्या अगोदर त्यांचे प्रश्न सुटले जावेत ही राज्यकर्त्यांची खरं तर जबाबदारी असते. पण ही जबाबदारी राज्यकर्ते निभावताना दिसत नाहीत. म्हणून मराठा आरक्षणासाठी जरांगेंना पुन्हा रस्त्यावर यावं लागतंय. पुन्हा रस्त्यावर यावं लागतंय. आणि पुन्हा रस्त्यावर येऊन जर ती प्रश्न सुटत नसतील, है ना, त्यांनी आंतरवली सराटीमध्ये जवळपास 2 ते 3 वेळा उपोषण केलं. सरकारने त्यांना वेळोवेळी आश्वासनं दिली आणि गाजर दाखवलं. आता ते मुंबईला निघालेले आहेत. मुंबईला जाताना सुद्धा सरकार त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून त्यांचं आंदोलन डायव्हर्ट करण्यासाठी गुणरत्न सदावर्तेंसारखी गाढवं पुढं करत आहे. जे गुणरत्न सदावर्ते गाढवाचं दूध पिऊन तो गाढवासारखाच बरगळायला लागलेला आहे. आता तिकडं तो हाके जो आहे तो हाके तिकडं बोंबलायला लागलेला आहे. अरे गाढवांनो, आपण एक समाज म्हणून आज मराठ्यांच्या समस्येसाठी लढू. उद्या मराठ्यांच्या समस्या संपल्याच्या नंतर ओबीसीच्या समस्येसाठी लढू. उद्या ओबीसीची समस्या संपल्याच्या नंतर अन्य कुठल्या प्रवर्गामध्ये काही समस्या असतील तर त्यासाठी लढू. त्यासाठी आपण अगोदर सगळ्यांनी प्रत्येकाच्या विषयासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे. मराठ्यांच्या आंदोलनाला ओबीसीने विरोध करायचा, ओबीसीच्या आंदोलनाला एससीने विरोध करायचा, एससीच्या आंदोलनाला व्हीजेएनटीने विरोध करायचा, व्हीजेएनटीच्या आंदोलनाला मराठ्यांनी विरोध करायचा. ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये जी वाढत चाललेली आहे ना, ही प्रवृत्ती खरं तर महाराष्ट्रासाठी घातक आहे. महाराष्ट्रासाठी घातक आहे. महाराष्ट्र म्हणून आपल्यासाठी घातक आहे. जर उद्या समजा आझाद मैदानावर जाऊन सुद्धा मराठ्यांचा प्रश्न सुटला नाही आणि मराठ्यांनी जर लोकशाही विरोधी भूमिका घेतली तर पुन्हा तुम्हीच त्यांच्या नावानं बंब मारणार.
मग आज ते लोकशाही मार्गाने जे मागतायत ते देऊन टाकायला तुमच्या बापाचं काय जातं, है ना? एकतर लोकांनी लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्या तुम्ही मान्य करत नाही, आणि त्यांनी जर लोकशाही मोडून त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवण्याची तयारी दाखवली तर तुम्ही त्यांना लोकशाही विरोधी म्हणता. म्हणजे लोकशाही विरोधी नेमके कोण? एखादी गोष्ट जर तुम्हाला मागून मिळत नसेल तर ती हिसकावून घेणे हे सुद्धा कधी कधी लोकशाहीचंच प्रतीक असतं. लोकशाही ही फक्त भीक मागणाऱ्यांसाठीच नाही आहे, तर लोकशाहीमध्ये काही काही गोष्टी ह्या ठोकशाहीने सुद्धा घ्याव्या लागतात. लोकशाहीचा अर्थ असा होऊच शकत नाही की लोकांनी वर्षानुवर्षे मागतच राहावं आणि राज्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष मूर्खच बनवत राहावं. याला लोकशाही म्हणत नाहीत. राज्यकर्त्यांच्या मनामध्ये लोकशाहीप्रती असणारी जी भावना आहे ना, आता तिचा कुठंतरी खून झालेला वाटतोय. आणि त्यांच्या मनामधून लोकशाहीप्रती असलेली जी भावना, लोककल्याणाची जी भावना आहे, तिचा खून झाल्यामुळे लोकांना आता रस्त्यावर उतरावं लागत आहे. आणि त्यामुळे मी नेहमीच सांगत असतो की कुठल्याही प्रश्नावर कुठलाही समाज जितका काळ एकत्र येऊन शांतपणे मागणी करेल तोपर्यंतच त्या लिमिटेड काळात त्याच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा भविष्यामध्ये तो हत्यार उचलल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आज सत्तेमध्ये आहात याचा अर्थ असं नाही आहे तुम्ही 8-10 बाउन्सर घेऊन 8-10 पोलीसवाले घेऊन फिरताय याचा अर्थ तुम्ही शेकीवर नाही आहोत. तुम्ही शेकीवर नाही आहात. मग या देशातला मुख्यमंत्री असो की प्रधानमंत्री असो, तुमच्या पुढं असणाऱ्या करोडो लोकांचा विश्वास फक्त लोकशाहीवर आहे म्हणून तुम्ही शेकीवर आहात. ह्या लोकशाहीवरचा विश्वास त्या लोकांचा ज्या दिवशी उडेल, तुमच्या 100-200 बॉडीगार्ड आणि 5-50 पोलीसवाल्यांना जाग्यावर संपवून टाकायला त्यांना वेळच किती लागतो. पण हा अंत खरं तर राज्यकर्त्यांनी पाहू नये. कुठल्याही देशातल्या राज्यकर्त्यांनी पाहू नये. लोकशाही ही तुमच्या बापाची जागीर नाही. कायदे बनवणं हे तुमच्या बापाची जागीर नाही, किंवा कायदे तुमच्या हिताचेच तुम्हीच बनवणे, तुमच्यासाठीच बनवणे याला लोकशाही म्हणत नाहीत. लोकांसाठी कायदे बनवणे याला लोकशाही म्हणतात. लोकांच्या कल्याणासाठी कायदे बनवणे याला लोकशाही म्हणतात. लोकशाही जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी लोकांच्या समस्या योग्य वेळी सोडवल्याच गेल्या पाहिजेत. आणि त्या समस्या जर योग्य वेळी सोडवल्या जात नसतील तर त्या लोकशाहीचा अर्थ नाही आहे. ती लोकशाहीच नाही. त्यामुळं आता तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून मराठ्यांचा प्रश्न सोडवायला पाहिजे. तुम्ही मराठ्यांचा प्रश्न आज जितके दिवस लांबून ठेवताल तितके दिवस एक ना एक दिवस तुम्हाला मराठ्यांच्या उद्रेकाला सामोरं जावंच लागेल. जरी मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही EVM मध्ये घोटाळे करून निवडून आला असताल, भविष्यामध्ये मराठे तुम्हाला निवडणुका सुद्धा घेऊ देणार नाहीत ही बाब लक्षात घ्या. मराठा आंदोलनाचा BJPवर काहीच परिणाम झाला नाही हे दाखवण्यासाठी तुम्ही EVMचा गैरवापर करून निवडून आलात. पण भविष्यामध्ये EVMवर निवडणुकाच नाही झाल्या तर तुम्हाला पळता बुई थोडी पडेल. घरात घुसून लोक मारतील. ही पण बाब तुम्ही लक्षात घ्या. आणि BJPवाल्यांनी हे जे सदावर्तेसारखे, हाकेसारखे जे माकडं सोडलेली आहेत ना, ह्या माकडांना पण थोडासा आवर घाला. ह्या माकडांना थोडासा आवर घाला. मराठा लोक त्यांच्या भविष्याचा विचार करून, त्यांच्या वर्तमानाचा विचार करून, लोकशाही मार्गाला अनुसरून, लोकशाही मार्गाने स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनं करतायत, मोर्चे करतायत, शांतपणे करतायत. तुम्ही सदावर्तेसारखी गाढवं सोडून आणि हाकेंसारखी कुत्रे सोडून समाजाचं मन बिघडवू नका. आजही महाराष्ट्रातला गावगाडा कुठल्याही जातीचा असू द्या, तो 98% तरी एकमेकाच्या घरी गेल्याशिवाय, एकमेकाच्या शेतावर गेल्याशिवाय, एकमेकाच्या बांधावर गेल्याशिवाय, एकमेकाचं ऐकल्याशिवाय चालत नाही. त्यामुळं महाराष्ट्राचा गावगाडा सदावर्तेंसारख्या गाढवामुळं बिघडवू नका, हाकेंसारख्या कुत्र्यामुळं बिघडवू नका. मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते त्यांच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी चालू आहे. ह्युमन सिव्हिलायझेशनच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत
जेवढी जेवढी आंदोलनं झाली, जेवढी जेवढी मोर्चे झाली लोकशाही प्रधान देशामध्ये, तिथल्या राजकीय लोकांनी नैतिकता दाखवून, समाजाप्रती नीतिमत्ता दाखवून, लोकशाहीचा आदर करून, लोककल्याणाचे कायदे करून लोकांची प्रश्न सोडवलेली आहेत. ती कितीही ज्वलंत असू द्या, कितीही मोठे असू द्या, कितीही भयानक असू द्या, लोकांचे प्रश्न जर लोकशाही लोकांसाठी आहे, लोकशाहीसाठी नाही आहेत. कायदे लोकांसाठी बनवले जातात, लोक कायद्यासाठी नाही आहेत. त्यामुळं लोकांच्या हिताचे कायदे बनवणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. आणि जे राज्यकर्ते स्वतःचं कर्तव्य पार पाडण्यामध्ये कसूर करत आहेत, वेळकाढूपणा करत आहेत, अशा राज्यकर्त्यांना सुद्धा भविष्यामध्ये ही लोकशाही मानणारी लोक ठोकशाही दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून वेळीच मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकमेकावर ढकलण्यापेक्षा, टोलवाटोलवी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून ओबीसींना सोबत घेऊन ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, घटना दुरुस्ती करणं ही फार मोठी गोष्ट नाही, ती फार क्षुल्लक गोष्ट आहे. तुम्ही फालतू कायदे बनवण्यासाठी घटना दुरुस्त्या करता, हरामखोर. तुम्हाला मराठा समाजात 50 वर्ष झालं आरक्षण मारतोय, त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करता येत नाही. किती लोकांना चिवत्या बनवताय तुम्ही? फालतू कायदे करतात. पार्लमेंटमध्ये फालतू कायदे होतात, कारण बसले तर तिथं फालतू लोक जाऊन, है ना. या फालतू लोकांना फालतू कायदे करायला वेळ आहे, पण लोककल्याणाची कायदे करायला वेळ नाही. त्यामुळं विधिमंडळामध्ये बसलेल्या आणि लोकसभेमध्ये बसलेल्या सुद्धा प्रतिनिधींनी वेळीच सावध व्हा. आज मराठ्यांचा उद्रेक लोकशाही मार्गाने आहे. जर तुम्ही त्यांचे प्रश्न वेळेवर सोडवले नाही तर ठोकशाही मार्गाने ते मोर्चे चालू होतील आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर तुमचा असेल, त्याच्यामध्ये पहिला नंबर राज्यकर्त्यांचा असेल, हे सुद्धा लक्षात घ्या.